महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। फुरसुंगी गजानन नगर पॉवर हाऊस येथे परमपूज्य एकनाथ पानसे काका यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन भव्य उत्सवामध्ये साजरा करण्यात आला। यावेळी हजारो भाविक भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। गेल्या 35-40 वर्षांपासून पानसे काका यांनी गजानन महाराज यांची सेवा करून लाखो भाविकांना दर्शनाची आणि महाप्रसादाची संधी निर्माण करून दिली। मोठे योगदान या गजानन नगरला लाभलेले आहे। गजानन नगर हे नाव पानसे काकांच्या कल्पनेतूनच निर्माण झाले असल्याचंही बोललं जात आहे। हडपसर पासून 3 ते 4 किलोमीटर सासवड रोडला फुरसुंगी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला गजानन नगर म्हणून गजानन महाराजांचं मंदिर आहे। या ठिकाणी हजारो भाविक दररोज दर्शनाचा लाभ घेत असतात। प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला या ठिकाणी महाप्रसादही असतो। 20-25 किलोमीटर परिसरातील लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात। साधारण 2.25 एकरामध्ये व्यापलेले गजानन महाराज यांचा मंदिर, मठ तसेच भाविकांसाठी महाप्रसादासाठी हॉल आहे। 1989 साली या ठिकाणी मंदिर बांधून भाविकांसाठी खुले केलेले आहे। यावेळी पानसे काका यांचे पुत्र पंकज काका पानसे यांनी पुढे माहिती दिली आहे। हे गजानन महाराज मंदिर पाठीमागील ते माझे वडील श्री एकनाथ श्रीपती पानसे उर्फ पानसे काका यांनी स्वतः खर्चाने कुठल्याही प्रकारची देणगी न घेता बांधकाम पूर्ण केलेलं आहे। आणि या ठिकाणी 1991 मध्ये 450 नाथ संप्रदायांच्या साधूंच्या हस्ते या मंदिराचे भूमिपूजन त्यावेळेस करण्यात आलेले आहे। 1995 मध्ये मंदिराची मूर्तींची प्राण प्रतिष्ठा करून हे मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे। नमस्कार, मी पंकज पानसे, गजानन नगर फुरसुंगी। या ठिकाणी आमचे मित्र दत्ता खर्चे गजानन महाराजांच्या 147व्या प्रकट दिनानिमित्त दर्शनासाठी आले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक असे अभिनंदन आणि हार्दिक स्वागत। या ठिकाणी गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन दर सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात चालू आहे। तर या ठिकाणी 1989 पासून महाराजांचा प्रकट दिन असेल, पुण्यतिथी असेल, मग हे असे रामनवमी, दत्त जयंती, पौर्णिमा असे कार्यक्रम इथे आयोजित केलेले जातात। साधारण 1991 पासून दर पौर्णिमेला महाप्रसादाचे आयोजन केलेले असते। साधारण 2-2.5 हजार लोक इथे महाप्रसादाचा लाभ घेतात। त्याशिवाय महाराजांचा प्रकट दिन, पुण्यतिथी, वर्धापन दिन, रामनवमी, दत्त जयंती, हनुमान जयंती, मंदिराचा वर्धापन दिन असे कार्यक्रम साजरे केले जातात। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।